नमस्कार रसिकांनो. सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही सगळे माझ्याबरोबर चित्रपट सफरीवरती येता त्याबद्दल तुमचे शतशः आभार. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण आग्रह करतच असाल या सफरीवर येण्याचा, त्यासाठी धन्यवाद. तुम्हाला माझ्याबरोबर कोणत्या चित्रपटाच्या सफरीवर जायला आवडेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी माझ्याकडून त्या चित्रपटाच्या सफरीवर नेण्याचा जरूर प्रयत्न करेन. दर्जेदार जागतिक चित्रपटांच्या दुनियेत आपले काही भारतीय चित्रपट सुद्धा मागे नाहीत. चला तर मग तुमचा अजून वेळ न घेता आज मी तुम्हाला एका खास तामिळ चित्रपटाची पूर्ण सफर घडवून आणणार आहे. केडी म्हणजे करप्पू दुराई हा 2019 सालचा तामिळ चित्रपट, ज्यात एक वयोवृद्ध आजोबा आणि एक अनाथ लहान गोड मुलगा यांच्या अनोख्या मैत्रीची कथा आहे. आपण या चित्रपटाच्या कथेबरोबरच हा चित्रपट कसा घडला त्या वाटचालीविषयीही थोडेसे जाणून घेऊयात. केडी या चित्रपटाची कथा कशी सुचली, या कल्पनेपासून तो चित्रपटगृहात कसा पोहोचला, रसिक आजही हा चित्रपट आवडीने का पाहतात, हे सगळे आज आपण समजून घेऊयात. तर झालं असं, 2018 साली दिग्दर्शिका मधुमिता या तामिळनाडूच्या गावांमधून फिरत होत्या. तेव्हा त्यांना एका घटनेबद्दल कळले. ती घटना होती थलई कोठल. थलई कोठल बद्दल अधिक माहिती समजून घेताना त्यांना कळले की थलई कोठल ही एक प्रथा आहे. या प्रथेप्रमाणे काही कुटुंब आपल्या घरातल्या वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्तींना तेलाने मालिश करतात. त्यांना भरपूर पाणी आणि नारळ पाणी प्यायला देतात किंवा प्यायला लावतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे अवयव निकामी होऊन त्यांची जीवनयात्रा संपते. आपल्या घरातील आजारी तसेच वयोवृद्ध लोकांची जबाबदारी अनिश्चित काळापर्यंत घेण्यापेक्षा त्यातून आपली सुटका करून घेण्याचाच हा एक जीवघेणा मार्ग आहे असे म्हणावे लागेल. आपला विश्वासही बसणार नाही अशा अनेक प्रथा दुर्दैवाने अजूनही समाजात खोलवर रुजलेल्या आहेत. मधुमिता यांना थलई कोठल या विचित्र प्रथेबद्दल ऐकून खूपच वाईट वाटले. हादरल्याच त्या. त्यांना वाटले की हा विषय आपण जगासमोर आणायलाच हवा. थलई कोठल या अघोरी प्रथेविषयी आपण चित्रपट माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. हा विषय तर गंभीर होता, पण तरीही या विचित्र प्रथेबद्दल लोकांना हलक्या फुलक्या भाषेत आपल्याला सांगता येईल का, असा मधुमिता यांचा विचार सुरू झाला. विचार पक्का झाल्यावर त्यांनी स्वतः स्क्रिप्ट लिहिली. आता महत्वाच्या शोधाला सुरुवात झाली, ती म्हणजे निर्मात्याचा शोध. मधुमिता यांनी लिहिलेले केडी चे स्क्रिप्ट वाचल्याच तामिळ सुपरस्टार शिवा कार्तिकेयन यांच्या प्रोडक्शन कंपनीनी लगेचच निर्मितीला होकार दिला आणि लगेच 10 कोटींचे बजेटही मंजूर करून टाकले आणि निर्माता शोध प्रक्रियेवर पडदा पडला. आता पुढचा अजून महत्वाचा शोध तो म्हणजे वयोवृद्ध आजोबा आणि लहान अनाथ मुलाच्या भूमिकेला कोण योग्य आहे त्याचा. 80 वर्षाचा वयोवृद्ध आजोबा म्हणजे करप्पू दुराई यांची भूमिका मुरू रामस्वामी यांनी स्वीकारली आणि 8 वर्षाचा अनाथ खोडकर हुशार स्मार्ट मुलगा कुट्टी याची भूमिका नाग विशाल याने साकारली. हे दोघेही नवीन कलाकार आहेत, पण त्यांचा अभिनय पाहून ते नवीन कलाकार आहेत असे एकदाही वाटले नाही. एकदम नैसर्गिक अभिनय. आता थोडी आपण कथा समजून घेऊयात. 80 वर्षाचा करप्पू दुराई म्हणजे केडी गेल्या 3 महिन्यांपासून कोमात आहे. घरीच अंथरुणाला खिळून आहे. पाण्यासारखा पैसा खर्च होतो आहे, पण यश नाही. आता त्याच्यावर थलई कोठल हा विधी करूयात, त्याच्या आधी संपत्तीवर त्याचा अंगठा घेऊयात, अशी केडीच्या मुलांमध्ये चर्चा सुरू होते. केडीच्या धाकट्या मुलीचा या गोष्टीला विरोध असतो, पण तिला कोणीच जुमानत नाही. घराबाहेर मोठमोठ्यांनी ही सगळी चर्चा वादविवाद सुरू असताना केडी अचानक कोमातून बाहेर येतात आणि आपल्या मरणाचे प्लॅनिंग सुरू असलेली चर्चा केडीच्या कानावर पडते. हादरलेला, दुखावलेला, हृदयभंग पावलेला, घाबरलेला केडी घरातून पळून जातो. कुठे जायचे, कोणाकडे जायचे याचे काहीच भान नसताना
केडी भरकटत भरकटत एका ठिकाणी पोहोचतो. केडी एके ठिकाणी विश्रांती घेत असता एक 8 वर्षाचा अनाथ मुलगा कुट्टी आपली जागा का घेतली असा जाब केटीला विचारतो. केडी आणि कुट्टीत बरीच तुतुमयमय होते. 80 वर्षाचा केडी त्याची सर्व नाती हरवून बसला आहे, तर 8 वर्षाचा कुट्टी त्याला त्याचे स्वतःचे रक्ताचे असे कोणीच नाही. अनाथ असतो कुट्टी. केडी आणि कुट्टी परस्पर विरोधी. केडी जीवनाला कंटाळलेला, घाबरलेला, दुःखी, तर कुट्टी स्वतंत्र, हुशार, उत्साही, प्रत्येक क्षण मजेत, स्वाभिमानाने जगणारा, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहणारा. कुट्टी केडीला जगायला शिकवतो. कधीतरी मरायचेच आहे, पण मरायच्या आधी जगायलाही पाहिजे, हे 8 वर्षाचा कुट्टी 80 वर्षाच्या केडीला सहज जाता जाता शिकवून जातो. मरायच्या आधी काय काय करायला आवडेल असे विचारत कुट्टी केडीला एक बकेट लिस्ट करायला लावतो. केडीला विविध प्रकारच्या मटण बिर्याण्या खायच्या असतात. मित्राला घेऊन मोटरसायकलवरून चक्कर मारायची असते. पाण्यात खेळायचे असते. सिनेमात काम करायचे असते. सिनेमा पाहायचा असतो. खरं म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात. बकेट लिस्ट एका झाडावर लिहून कुट्टी केडीला वाचायला सांगतो. केडीला ते वाचता येत नाही. तेव्हा कुट्टीला कळतं की केडीला लिहिता वाचताच येत नाहीये. मग कुट्टी ठरवतो की केडीला लिहायला वाचायला शिकवायचेच. आता सुरू होते 80 वर्षाचे आजोबा आणि 8 वर्षाच्या नातवाची रोड ट्रिप. सुरुवातीला सतत भांडणारे, एकमेकांवर चिडणारे दोघे हळूहळू एका घट्ट धाग्यात बांधले जातात. हे अनोखे नाते चित्रपटात फारच हळूवारपणे मांडले आहे. प्रेक्षकांना कथेबरोबरच तामिळनाडूतील निसर्गरम्य गावातील चित्रीकरणाने अप्रतिम नेत्रसुखही मिळते. केडी आणि कुट्टीचे पुढे काय होते? केडीला घरचे शोधून काढण्यात यशस्वी होतात का? हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. केडीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केडी आणि कुट्टी आता रोड ट्रिपवर निघतात. विविध प्रकारच्या मटण बिर्याणी खातात. रेल्वेत बसतात, पाण्यात खेळतात. केडी त्याच्या बालमित्राला मागे बसवून मोटरसायकलवरून फिरवून आणतो. चित्रपट पाहतात, स्टेजवर डान्स, नाटक करतात. अगदी त्यात बक्षीसही मिळवतात. केडी आणि त्याचा बालमित्र गप्पा मारत असताना कुट्टीला कळते की केडीची एक बालमैत्रीण होती. तिला केडीला भेटवायचा चंग कुट्टी बांधतो आणि त्यात यशस्वी सुद्धा होतो. कुट्टी ज्या देवळाच्या आश्रयाला असतो तेथील पुजाऱ्याला कुट्टीची हुशारी, तल्लफपणा माहीत असतो. कुट्टीला चांगले शिक्षण मिळावे या हेतूनं तो चेन्नईच्या एका शाळेत ऍडमिशन मिळवण्याची खटपट करत असतो. पुजाऱ्याच्या प्रयत्नांना यश येते. कुट्टीला प्रवेश मिळतो, परंतु केडी कुट्टीला शाळेत जायला परवानगी देत नाही. केडीला कुट्टीची खूपच सवय झालेली असते. दोघांमध्ये अनोखा घट्ट बंध तयार झालेला असतो. कुट्टीच्या मदतीने केडी आपल्या बालपणीच्या मैत्रिणीला शोधून काढतो. आता तीही वयस्क झालेली असते. दोघेही भूतकाळात रमतात, गप्पा गोष्टी करतात. गप्पा मारता मारता केडी मैत्रिणीला सांगतो की कुट्टीला शाळेत ऍडमिशन मिळाली आहे, पण मी त्याला जाऊन देणार नाही. तसेच मी सुद्धा कधीच घरी जाणार नाही. मैत्रीण 4 समजुतीच्या गोष्टी सांगते. कुट्टी शाळेत गेला तर त्याचे भले होईल हे समजावते. तसेच केडीला घरी जायला सुद्धा प्रवृत्त करते. केडीला आपण किती स्वार्थी विचार करत होतो याची जाणीव होते. कुट्टीनी शाळेत जायलाच हवे हे केडी कुट्टीला पटवून देतो आणि कुट्टीला चेन्नईच्या शाळेत प्रवेश घ्यायला उद्युक्त करतो. तसेच केडी स्वतःच्या घरी परत जातो. आपल्या माणसात जातो. कागदपत्रांवर अंगठा घेण्यासाठी मुले कागदपत्रे आणतात तेव्हा ऐटीत कागदपत्रांवर स्वतःची सही करतो. सर्व मालमत्ता मुलांच्या हाती सोपवतो. दुसऱ्या दिवशी कोणाच्याही नकळत केडी सर्व कुटुंबाला कायमचे सोडून निघून जातो. तर असा हा केडी चित्रपट 18 नोव्हेंबर 2019 रोजी 500 थिएटर्समध्ये रिलीज झाला. पहिल्याच आठवड्यात 20 कोटींची कमाई सुद्धा झाली. सर्व समीक्षकांनी केडी चित्रपट नावाजला. हा चित्रपट हसवतो, रडवतो, आयुष्य कसे जगायचे हे जाता जाता सहज शिकवतो.
नाग विशालचा खोडकर अभिनय आणि मुरू रामास्वामी यांची भावनिक डोळे सर्वांच्याच हृदयाला भिडतात. केडी चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. नाग विशालला बेस्ट चाइल्ड अवॉर्ड मिळाले. केडी चित्रपटाने थलई कोठल, एकटेपणा, मैत्री यासारखे विषय हलक्या फुलक्या पद्धतीने हाताळले. म्हणूनच तो सर्व कुटुंबाबरोबर पाहायला परफेक्ट ठरला. आजही बऱ्याच घरात OTTवर कुटुंबासोबत आबालवृद्धांसोबत हा चित्रपट पाहायला जातो. तुम्ही पण नक्की पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर रसिकांनो, ही होती केडी चित्रपटाची प्रेरणादायी सफर. एका वाईट प्रथेवर चित्रपट करायच्या कल्पनेपासून सुरू होऊन आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. थलई कोठल प्रथेवर सरकारने बंदी आणली असली तरी अजूनही ही प्रथा काही काही ठिकाणी सुरू आहे. केडी चित्रपट नक्की पहा, कमेंट करा, लाईक करा. अशा अनेक चित्रपटांच्या सफरीवर येण्यासाठी मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. परत भेटूया पुढच्या चित्रपटाच्या सफरीवर. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, काळजी घ्या. धन्यवाद.